अंजली दमानी यांनी सावली बारची पाहणी केलेली आहे आणि योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। नगरविकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। नगरविकास खात्याकडून काही माजी नगरसेवकांना भरीव निधी देण्याचा सपाटा सुरू असल्याचं देखील कळतंय। निधीबद्दल शिवसेनेच्या महापालिकांवर नगरविकास विभागाची खास मेहरबानी आहे असं देखील सूत्रांनी सांगितलंय। तर नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या निधीला आता ब्रेक लावला जाणार आहे। योजनेतल्या कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या। विधानसभेच्या तोंडावर शिंदेंनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी दिला होता। काही ठराविक महापालिकांना हा निधी देण्यात आला होता। शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना निधी देण्याचा सपाटाच नगरविकास खात्याकडून सुरू आहे। भाजप राष्ट्रवादीची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याची भाजप आमदारांची तक्रार आहे। निधी वाटपात तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणात निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बाळासाहेब यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो। त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही।